Okay, good afternoon everyone. Let us start with complex numbers and we are solving for CET. काही नोट्स आहेत इम्पॉर्टंट आपण कॉम्प्लेक्स नंबरच्या रिवाइज करूया. हे बघा कॉम्प्लेक्स नंबरचा जनरल फॉर्म्युला काय आहे z इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय. हा फॉर्म्युला सगळ्यांना माहित पाहिजे. तसं लिनियर इक्वेशनचा फॉर्म्युला काय असतो ax प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू 0. तसा कॉम्प्लेक्स नंबरचा फॉर्म्युला काय असतो z इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय. ऑलराईट, पुढे आता ह्याच्यामध्ये थोडंसं एक्सप्लेनेशन देतो बघा मी. z इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय. एक्झाम्पल घेऊया आपण. z इज इक्वल टू 2 प्लस 3i. हा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे. तुम्ही ऑब्झर्व करू शकता एक्सच्या जागी आपण काय लिहिलंय 2 आणि वायच्या जागी काय लिहिलंय 3. मित्रांनो, हा जो 2 आहे ना, ह्याला म्हणतात रिअल पार्ट. रिअल पार्ट. आणि हा जो 3 आहे ना, फक्त 3 बरं का, आय नाही. ह्याला काय म्हणायचं इमॅजिनरी पार्ट. ते आपण ऑलरेडी शिकलोय. आता ह्याच्या पुढे थोडं शिकायचंय. मित्रांनो, रिअल पार्ट हा नेहमी रिअल ऍक्सिसवर प्लॉट केला जातो. रिअल ऍक्सिस म्हणजे कोणती ऍक्सिस? एक्स ऍक्सिस. रिमेंबर दिस. रिअल ऍक्सिस म्हणजे एक्स ऍक्सिस. आणि हा जो इमॅजिनरी पार्ट आहे हा नेहमी इमॅजिनरी ऍक्सिस वरती प्लॉट केला जातो. इमॅजिनरी ऍक्सिस. इमॅजिनरी ऍक्सिस म्हणजे कोणती ऍक्सिस? वाय ऍक्सिस. रिमेंबर दिस. रिअल ऍक्सिस म्हणजे एक्स ऍक्सिस. इमॅजिनरी ऍक्सिस म्हणजे कोणती ऍक्सिस? वाय ऍक्सिस. म्हणजे हे असं आहे रे थोडक्यात. हे बघा, की एक्स ऍक्सिस की वाय ऍक्सिस, बरोबर ना. आता हा जो 2 आहे हा कुठं प्लॉट करणार मी? एक्स ऍक्सिस वर 2 बघणार मित्रांनो मी. मिनिट. हा 2 कुठे बघणार मी? एक्स ऍक्सिस वर. एक्स ऍक्सिस वर 2 बघणार मी. म्हणून मी म्हटलं की रिअल पार्ट म्हणजे 2 हा नेहमी रिअल ऍक्सिस वर बघितला जातो आणि एक्स ऍक्सिस वरच बघितला जातो. तो रिअल ऍक्सिस वरती हा 2 इथे दिसतोय मला. इमॅजिनरी पार्ट इमॅजिनरी ऍक्सिस मध्ये बघतात आणि तो कोणता आहे? 3. हा बघा, हा 3 हा नेहमी वाय ऍक्सिस वर बघणार. आणि फायनली मी तो प्लॉट करणार. इकडनं आणि इकडनं 90 डिग्रीची लाईन घेतो आपण, माहिती आहे तुम्हाला. हा पॉईंट काय येतो? 2,3. नक्की कळतंय ना? पहिला रिअल पार्ट, दुसरा इमॅजिनरी पार्ट. पहिला नंबर एक्स ऍक्सिस वर बघायचा, दुसरा नंबर कोणत्या ऍक्सिस वर बघायचा? वाय ऍक्सिस वर. एवढंच लक्षात ठेवा. ओके, थोडंसं पुढे जाऊया आपण. एक्स ऍक्सिस इज कॉल्ड रिअल ऍक्सिस, वाय ऍक्सिस इज कॉल्ड इमॅजिनरी ऍक्सिस. हेच लिहून दिलेलं आहे. कॉम्प्लेक्स नंबर मध्ये इनइक्वॅलिटीजला काही जागाच नाहीये. म्हणजे लेस देन, ग्रेटर देन, लेस देन इक्वल टू, ग्रेटर देन इक्वल टू. ह्याचा अर्थ काय तुम्हाला मी सांगतो बघा. पॉईंट नंबर 2 चं एक्सप्लेनेशन मी इकडे देतो. समजा 3 प्लस 7i एक कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि 10 प्लस 27i दुसरा कॉम्प्लेक्स नंबर आहे. तुम्ही असं नाही म्हणू शकत की यार सर ह्याच्यामध्ये नंबर मोठे, त्याच्यापेक्षा म्हणल्यावर हा मोठा आहे. हे अलाउडच नाहीये कॉम्प्लेक्स नंबरमध्ये. हे साईन, लेस देन इक्वल टू, ग्रेटर देन इक्वल टू, हे इनइक्वॅलिटीज डिफाईंडच नाहीयेत. म्हणजे कुठला कॉम्प्लेक्स नंबर कुठल्या कॉम्प्लेक्स नंबरपेक्षा मोठा आहे किंवा छोटा आहे हे तुम्ही ठरवू शकत नाही. यू कॅनॉट डिसाइड. रिमेंबर दिस. आप डिसाइड ही नहीं कर सकते. तो रिमेंबर दिस. तुम्हाला विचारतील प्रश्नामध्ये की कोण मोठं आहे कोण छोटं आहे, तर यू कॅनॉट डिफाईन दिस. काही लिमिटेशन्स आहेत. ओके, सो हे सगळे साईन चालत नाहीत. इट इज नॉट ऍक्सेप्टेबल. इम्पॉर्टंट पार्ट आहे कॉन्जुगेट अँड प्रॉपर्टीज ऑफ कॉन्जुगेट. झेडचा कॉन्जुगेट असतो झेड बार. आता मी तुम्हाला याचं एक्सप्लेनेशन देतो बघा. समजा झेड हा कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि त्याचं नंबर असा, एक्झाम्पल असं आहे 3 प्लस 5i. मित्रांनो, झेड बार म्हणजेच काय? कॉन्जुगेट ऑफ झेड. कॉन्जुगेट ऑफ झेड. झेडचा कॉन्जुगेट जर तुम्हाला काढायला लावला तर तुम्ही त्याला काय म्हणायचं? झेड बार. झेड बार कसा काढायचा? एकदम सिंपल काम आहे. झेड बार काढताना फक्त आयची किंमत, आयची व्हॅल्यू काय? साईन. आयची साईन चेंज करायची. इकडे बघा, आयची साईन काय? पॉझिटिव्ह. 5i ची साईन काय इकडे? पॉझिटिव्ह. इकडे काय करायचे? मायनस करायची. फक्त बघा, 3 मायनस 5i झालं झेड बार. अजून एक एक्झाम्पल घ्यायचं का? समजा झेड असेल -1 मायनस 2i. सांगा बरं झेड बार काय असेल? कुणाची साईन चेंज करायची? फक्त आयची, इमॅजिनरी टर्मची. ठीक आहे, मग आता काय येईल बघा, फक्त ही साईन चेंज करायची. ही अशीच ठेवायची, -1 प्लस 2i. ओके, मग आता तुम्हाला झेड माहितीये आणि त्याचाच कॉन्जुगेट झेड बार माहितीये, पण ह्या दोघांमध्ये भरपूर साऱ्या प्रॉपर्टीज आहेत. त्या सगळ्या प्रॉपर्टीज आपल्याला शिकायच्यात. इकडे बघा, सगळ्यात पहिली प्रॉपर्टी, झेड प्लस झेड बार इज इक्वल टू 0. पण कधी?
जर रिअल पार्ट ऑफ झेड इज इक्वल टू 0 असेल. आता हे पाठ करावं लागेल सगळं. हे प्रूव्ह तर करून देईल मी तुम्हाला, पण लगेच पाठ करावं लागेल. झेड प्लस झेड बार 0 असेल म्हणजे झेड हा कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि त्याचा कॉन्ज्युगेट झेड बार आहे. या दोघांचं ऍडिशन काय असतं? 0. पण कधी असं एक कंडिशन आहे त्याला. कंडिशन काय? रिअल पार्ट ऑफ झेड शुड बी 0. तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो हे मी. हे बघा, आता त्या पुस्तकात त्याचं प्रूफ वगैरे नाहीये, हे माझं काम आहे प्रूव्ह करून देणं तुम्हाला. झेड प्लस झेड बार इक्वल टू 0 इफ अँड ओनली इफ रिअल पार्ट ऑफ झेड इक्वल टू 0. म्हणजे काय बघा, समजा एक्झाम्पल घेऊया आपण. झेड इज इक्वल टू 2 प्लस 5i. ठीक आहे, मला सांगा रे झेड बार काय असणार आहे? सांगा ना पटापट. 2 मायनस 5i, बरोबर. आता झेड प्लस झेड बार करूया आपण. चला, झेड प्लस झेड बार. झेडची किंमत टाकायची आपल्याला. काय किंमत? 2 प्लस 5i. झेड बारची किंमत टाका. काय येणार? 2 मायनस 5i प्लस 5i मायनस 5i कॅन्सल. आन्सर किती आलं? 4. मला एक सांगा, हा 2 कोणता पार्ट आहे मला सांगा? रिअल आहे का इमॅजिनरी आहे? हा पण रिअल. त्यांचं म्हणणं काय, झेड प्लस झेड बारची किंमत 0 कधी येईल? जेव्हा रिअल पार्ट काय असेल? 0. तुम्ही बघा, झेड प्लस झेड बारची किंमत 0 आली आहे का? नाही आली. का नाही आली? कारण रिअल पार्ट 0 नव्हता. रिअल पार्टच्या जागी 2 आणि 2 पकडलं होतं ना आपण. आता मी तुम्हाला चांगलं एक्झाम्पल देतो आणि एक्झॅक्टली हा फॉर्म्युला प्रूव्ह करून दाखवतो. इकडे बघा, समजा मी तुम्हाला झेडची किंमत दिली 3i. आता तुम्ही मला सांगायचं झेड बारची किंमत काय? झेड बारची किंमत -3i. सिंपल ना, -3i. व्हेरी गुड. आता सांगा झेड प्लस झेड बार काय येईल? 3i. झेड म्हणजे 3i प्लस झेड बार म्हणजे काय? -3i. तुम्हाला मिळेल 3i प्लस मायनस मायनस 3i मायनस 3i किती झालं? झेड प्लस झेड बार 0 झाला मित्रांनो. मित्रांनो, हा फॉर्म्युला कधी शक्य आहे? जेव्हा मी याचा रिअल पार्ट काय घेतला? 0. बघा, रिअल पार्ट ह्याचा काय? ह्याच्याकडे फक्त इमॅजिनरी पार्ट आहे ना. जनरली आपल्या कॉम्प्लेक्स नंबरमध्ये कसं असतं? कॉम्प्लेक्स नंबरचा फॉर्म्युला काय? a प्लस आय बी. हा पार्ट कोणता पार्ट असतो रे? रिअल. आणि हा बी वाला कोणता? इमॅजिनरी. बरोबर. जसं एक्झाम्पल झेड इज इक्वल टू 5 प्लस 2i. सांगा बरं, रिअल पार्ट कोणता? रिअल पार्ट कोणता? 5 आणि इमॅजिनरी पार्ट 2. मग इथे आहे का रिअल पार्ट? दिलंच नाही ना. रिअल पार्ट म्हणजे तो आकडा ज्याच्यासोबत आय नाहीये. रिअल पार्ट म्हणजे तो आकडा ज्याच्यासोबत आय नाहीये. इथे आहे का? कोणच नाही. बघा, इकडे डायरेक्ट इमॅजिनरी पार्ट आहे ना. इकडे याच्यामध्ये फक्त इमॅजिनरी पार्ट दिलाय. ह्याचा अर्थ रिअल पार्ट काय आहे? 0. मग तीच तर कंडिशन येते. हे दोघं 0 आन्सर कधी येईल? जेव्हा रिअल पार्ट ऑफ झेड काय असेल? 0. काही लक्षात तुम्हाला? जर रिअल पार्ट 0 असेल तरच झेड प्लस झेड बार इक्वल टू 0. ओके, थोडं मागे चला. आता झेड इज इक्वल टू झेड बार कधी असेल? वेन झेड इज प्युअरली रिअल. मला म्हणजे प्रामाणिकपणे थोडं सांगा, असं मलाच वाटतंय का तुम्हाला पण वाटतंय थोडंसं जड चाललंय का, की एकदम इझी चाललंय? मला सांगा. इझी असेल तर देन आय विल बी मोर हॅपी की चांगलं चाललंय टीचिंग, की जड वाटतंय थोडंसं? टेल मी, व्हॉट एव्हर इट इज. ओमकार कसं वाटतंय? ओमकारला काय वाटत नाही? गर्ल्स बोला, यू कैन टेल मी. ऐसा लग रहा है कि थोड़ा हेवी होते जा रहा है ये प्रॉपर्टीज एंड ऑल. आताची पहिलीच प्रॉपर्टी झाली त्याची. लिसन, म्हणून म्हटलं तुम्हाला की तुम्ही हे लर्नच करा डायरेक्टली. हे मी प्रूव्ह करून देतो तुम्हाला. आता ज्या अर्थी ह्या दिल्या त्या अर्थी ह्या ट्रूज असणार आहेत. म्हणजे तुम्ही असं रिसर्च करून नाही आणू शकत की झेड प्लस झेड बार इक्वल टू -1 वगैरे. तसलं काय होणार नाही. ठीक आहे ना. इट इज बट ऑब्वियस की ये 0 ही आएगा प्रोव्हाइडेड रिअल पार्ट ऑफ झेड इज 0. झेड इक्वल टू झेड बार कधी? वेन झेड इज प्युअरली रिअल. हे पण प्रूव्ह करून दाखवतो तुम्हाला मी. झेड इक्वल टू झेड बार. लक्ष द्या. प्रश्न हा आहे की झेड इक्वल टू झेड बार कधी येतं? वेन झेड इज प्युअरली रिअल. मित्रांनो, याचा अर्थ पहिले समजून घ्या. प्युअरली रिअल म्हटलं ना, याचा अर्थ असा की इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड शुड बी इक्वल टू 0. आणि जर प्युअरली इमॅजिनरी म्हटलं, प्युअरली इमॅजिनरी, याचा अर्थ काय होतो मग? रिअल पार्ट ऑफ झेड इज ट्रू दॅट्स मध्ये आपण केलं आहे सगळं.
एक्सरसाइज 1.1 मध्ये झालं आहे गेस 1.1 की 1.2 मध्ये स्टार्ट झालं. जेव्हा आपण म्हणतील ना की झेड इज प्युअरली रिअल, जेव्हा झेड फक्त रिअल आहे तेव्हा त्याचा इमॅजिनरी पार्ट काय असणार 0. आणि जेव्हा म्हणतील की झेड इज प्युअरली इमॅजिनरी तेव्हा त्याचा रिअल पार्ट काय असणार 0. रिमेंबर दिस. आता लक्षात घ्या झेड इक्वल टू झेड बार कधी येईल जेव्हा इट इज प्युअरली रिअल. चला आपण एक्झाम्पल घेऊया. समजा झेडची किंमत आहे 2 + 3i. सांगा रे झेड बार काय असेल फटाफट. 2 - 3i बरोबर. आता इथं कंडिशन बघा काय झेड इज इक्वल टू झेड बार. हे झेड आणि हे झेड बार इक्वल पाहिजे. कधी असेल इक्वल मला सांगा. हा आकडा सेम सेम दिसतोय का नाही तुम्हाला बरोबर ना. हा दिसतोय का सेम सेम. काय फरक आहे रे प्लस मायनसचा फरक आहे ना. बाकी सगळं सेम प्लस मायनसचा फरक आहे. म्हणजे जर का इमॅजिनरी पार्ट 0 आला प्युअरली रिअल म्हणजे काय इमॅजिनरी पार्ट कसा पाहिजे 0. जर इमॅजिनरी पार्ट 0 असेल तरच झेड इक्वल टू काय असणार झेड बार. अजून एक्झाम्पल बघूया आपण इकडे बघा. झेड इज इक्वल टू समजा असेल 5 + 7i. मला ज्या ज्या वेळेला झेड बार लिहायचं आहे ना तेव्हा तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या मी ही साईन बदलतोय. आता काय येईल बघा झेड बारची किंमत 5 - 7i. साईन चेंज झाली. आता मला सांगा हे दोघं तर सेम येऊ शकतायत आलेच ना. हे दोघं आयुष्यात कधीच सेम येणार नाही. का नाही येणार सांगा रे साईन चेंज होते. झेड बार काढताना साईन चेंज होते की नाही. मग हे जर 0 असले समजा तर हे दोघं तर सेम येऊ शकतात ना कधी पण. हे दोघं इक्वल येण्यासाठी झेड आणि झेड बार इक्वल होण्यासाठी झेड आणि झेड बार इक्वल होण्यासाठी हे 0 असणे लय गरजेचं आहे. 0 म्हणजे हे दिलेलेच नाहीत पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक कॉम्प्लेक्स नंबर मी तुम्हाला दिला Z1 इज इक्वल टू 5 आणि दुसरा कॉम्प्लेक्स नंबर दिला Z2 इज इक्वल टू 5. बघा Z1 इज इक्वल टू Z2. हा पण एक कॉम्प्लेक्स नंबर आहे. Z1 इक्वल टू 5. 5 सुद्धा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे. कसं काय सांगा बरं सांगा पटापट. Z1 इज इक्वल टू 5. 5 ला कसं लिहू शकतो मी 5 + 0i. आठवतोय का आठवतोय नक्की सिंपल. मला हे म्हणायचंय की जोपर्यंत आय वाला टर्म आहे तोपर्यंत हे इक्वल होऊ शकत नाही. हे इक्वल कधी होतील जेव्हा इमॅजिनरी टर्म काय पाहिजे 0. इमॅजिनरी टर्म काय पाहिजे 0. म्हणजे झेड कसा पाहिजे प्युअरली रिअल. फक्त हेच दोन आकडे पाहिजेत तरच हे दोन्ही इक्वल होतील नाही तर होणार नाही. झेड इज इक्वल टू झेड बार त्याच वेळेला पॉसिबल आहे वेन झेड इज प्युअरली रिअल. जेव्हा हे दोन आकडे इक्वल आहेत हे तर कधीच इक्वल असू शकत नाही. क्लिअर आहे ना एकदम. झेड इक्वल टू झेड बार वेन झेड इज प्युअरली रिअल. पुढे झेड इंटू झेड बार इज इक्वल टू मॉड झेड स्क्वेअर. आता हे प्रूव्ह करावं लागेल. झेड इंटू झेड बार इक्वल टू मॉड झेड स्क्वेअर. लेट अस प्रूव इट. देखिए चला एग्जाम्पल घेऊया. लेट झेड इज इक्वल टू 3 + 4i. सांगा झेड बार काय असेल 3 - 4i. आता आपल्याला झेड मल्टिप्लाय बाय झेड बार करायचं आहे. झेड इंटू झेड बार म्हणजे ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 3 + 4i इंटू 3 - 4i. झेड इंटू झेड बार इज इक्वल टू a + b a - b. आन्सर काय असतं a² - b². म्हणजे 3चा स्क्वेअर मायनस 4iचा स्क्वेअर. 3चा स्क्वेअर 9 4चा स्क्वेअर 16 आयचा स्क्वेअर i². कॉम्प्लेक्स नंबर मध्ये तुम्हाला माहिती आहे i² ची किंमत काय असते -1. मायनस मायनस काय असतं 9 + 16 आन्सर किती आलं 25. हे आलं लेफ्ट हँड साईड बरं का मित्रांनो. आता राईट हँड साईड सॉल्व्ह करायचं आहे. मॉड झेडचा स्क्वेअर करायचा आहे. सगळ्यात पहिले बघा झेडची किंमत आपण काय ठरवली होती 3 + 4i. मॉड झेड कसा काढायचा ते पहिले बघू मित्रांनो. मॉड झेडचा फॉर्म्युला काय असतो √a² + b². आठवतोय का √a² + b². मॉड्युलस ऑपरेटर. मॉड झेड इज इक्वल टू सांगा बरं ए ची किंमत काय. हा तुमचा ए आहे आणि हा कोण आहे तुमचा बी. कुठून आला रे असं ए आणि बी कुठून आला कसं ठरवतो आपण. आपला फॉर्म्युला आहे ना झेड इज इक्वल टू a + ib आहे की नाही. एच्या जागी कोण आहे 3 मग टाकून द्यायचं 3. बीच्या जागी कोण आहे 4 टाकून द्या 4. मॉड झेड इज इक्वल टू √9 + 16
मॉड झेड इज इक्वल टू √25. सांगा बरं √25 किती येतं? 5. पण त्याचा इथे काय करायचं आहे आपल्याला? मॉड झेडचा स्क्वेअर केला की 5चा पण स्क्वेअर करावा लागेल. आन्सर किती आलं? 25. इकडे पण 25 आलं, इकडे पण 25 आलं. कळालं का नक्की? सो झेड इंटू झेड बार इज नथिंग बट मॉड झेडचा स्क्वेअर. डाऊट आहे कोणाला? नसायला पाहिजे. नेक्स्ट Z1 इंटू Z2 मॉड ऑफ Z1 इंटू Z2 इज इक्वल टू, बघा हे मॉड्युलस ऑपरेटर जे आहे ना, हे दोघांना सेपरेटली घेता येतं. आता ह्याचं काय मी एक्झाम्पल घेत बसत नाही, फालतू आहे. फालतू म्हणजे इझी आहे हे एकदम. Z1 इंटू Z2 चा मल्टिप्लिकेशन करा आणि त्याचा मॉड्युलस घ्या. दॅट इज इक्वल टू इंडिव्हिज्युअली Z1 चा मॉड घ्या आणि Z2 चा मॉड घ्या. सेम असंच आहे. थोडक्यात हे मॉडचं साईन आहे ना, वाटून द्यायचं दोघांना. इकडे पण वाटलं, इकडे पण वाटलं. हे वरती पण वाटून द्या, खाली पण वाटून द्या. Z1 ला पण द्या, Z2 ला पण द्या. क्लिअर एकदम इझी एकदम. चलो लेट्स गो अहेड. ओके इकडे हा, ही खतरनाक प्रॉपर्टी. हे ए प्लस बी द होल स्क्वेअरचा फॉर्म्युला कसा आहे? सेम तसंच आहे ते. बघा ना, वाचा बरं एकदा कसं वाचता येतं बघा. मॉड ऑफ Z1 प्लस Z2 होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू मॉड Z1 स्क्वेअर प्लस मॉड Z2 स्क्वेअर प्लस 2 टाइम्स रियल पार्ट ऑफ Z1 डॉट Z2 बार. चेक करा, हे पाठ करावं लागेल. आता मला पोटासाठी पाठ करावं लागतंय, तुम्हाला मार्क्ससाठी पाठ करावं लागेल है ना. हे एकदा प्रूव्ह करून देतो, एक प्रूव्ह करतो, बाकी तुम्ही असं समजून झाला की विश्वास ठेवा माझ्यावर है ना. पहिलं प्रूव्ह करतो मी. मला तसं काय प्रॉब्लेम नाही, मला तुम्ही म्हणाल ते प्रूव्ह करायला तयार आहे मी. म्हणजे असं नका समजू की सर पाठ करून आले त्यांनी पहिलंच करू शकतात, असं काय नाही. यू कॅन आस्क मी एनिथिंग. कुठलंही सांगा, कुठलं करू सांगा, सांगा सांगा. यू कॅन सजेस्ट मी. हा कुठलं? 5वं? अरे क्या बात आहे. हिच्यासाठी टाळ्याच झाल्या पाहिजेत, गरज आहे. 5वं? अरे 5वं इझी आहे उलट. ठीक आहे 5वंच करूया आपण. हे बघा 5व्यामध्ये ना दोघांचं मिक्सिंग आहे, तुम्ही लक्षात घ्या. बघा हा पण घेतलाय, हा पण घेतलाय. जर हे दोघं घेतले तर ह्यांच्या पुढचे पण ऍड करतील ना तुम्ही. लिसन, इट्स व्हेरी इझी. तुम्ही थोडं माझ्यासारखा विचार करायला चालू करा. हे बघा हाच इथे दिसतो तुम्हाला. मी असं नाही सांगणार आहे, मी एक एक एक्झाम्पल घेऊन सॉल्व्ह करणार आहे, पण मला वरच्यावर तर सांगू द्या की हे आलं कुठून हे सगळं. लक्ष द्या, हाच इथे दिसतोय, हाच इथे दिसतोय. जर हे दोघं ऍडिंग 3 and 4 जर केलं डाव्या बाजूला, तर हे पण ऍड होतील ना. होणार की नाही होणार? अरे डावी बाजू ऍड केली तर उजवी बाजू पण ऍड होते की नाही? आणि ती ऍड होत असताना दोन गोष्टी कट होतील. सांगा बरं कुठल्या? हा आणि हा काय होणार? कट. कळतंय नक्की? लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल केले की नाही तुम्ही? सोपं आहे. मग राहिले काय सांगा बरं? हे डबल राहिले की नाही? 2 वेळा राहिले की नाही? म्हणून 2 टाइम्स मॉड Z1 स्क्वेअर, 2 टाइम्स मॉड Z2 स्क्वेअर. क्लिअर एकदम. पण आता एक्झाम्पल देऊन सांगणार तुम्हाला, असं नाही सांगणार. कोणतं घेऊ? हेच घेऊ का 5 नंबर? ठीक आहे, नो प्रॉब्लेम. LHS काय आपला? Z1 प्लस Z2 घ्यायचा तुम्हाला आणि त्याचा स्क्वेअर करायचा. परत Z1 मायनस Z2. सो लेटेस्ट टेक Z1 इज इक्वल टू ते 3 + 4 आहे. मी काय पण टाकतोय बरं का इथे. तुम्हाला असं नका वाटून देऊ की मी काही लक्षात घेऊन आलोय, असं काय. तुम्ही काही आकडे टाकू शकता, नो प्रॉब्लेम. मुद्दाम पॉझिटिव्ह आकडे टाकतो, जरा बरं वाटतं म्हणून, बाकी काय नाही. स्वतःला सॉल्व्ह करायचं ना मला. Z2 इज इक्वल टू 5 + 7 आहे. आता Z1 + Z2 करून घ्या. Z1 + Z2 ह्या दोघांचं ऍडिशन करायचं. सांगा बरं काय येईल? 3 + 5 8, 4 + 7 11 आहे. चेक. अरे आकडा आकड्यासोबतच ऍड होणार ना. हा 3 या 7 आहे सोबत थोडी ऍड होणार आहे, असं नाही होत. 3 + 5 किती येणार? 8. 4 + 7 11 आहे. समजतं नक्की? Z1 + Z2. आता ह्याचा मॉड घ्यायचा आहे, मॉड्युलस ऑपरेटर. इकडे बघा, मॉड ऑफ Z1 + Z2 दॅट इज मॉड ऑफ 8 + 11i. कसं घेणार? इकडे बघा, रूट ऑफ A² + B². सांगा रे, ची किंमत काय येते? 8 आणि बी ची किंमत 11. 8² + 11². उगाच मोठे आकडे घेतले मी. रूट ऑफ 64 + 121. 185. रूट ऑफ 185. डाऊट आहे? पण ह्याचा काय करायचं आहे? स्क्वेअर करायचा आहे.
मॉड ऑफ Z1 प्लस Z2 ह्याचा जर स्क्वेअर केला आपण तर ह्याचा पण काय करावं लागेल, मॉड ऑफ Z1 प्लस Z2 इज इक्वल टू 185. सिंपल. आत्ताशी तुमचं हे सोडवलं तुम्ही, आता हे सोडवणार. हे झाल्यानंतर मग हे सगळं सोडवणार. मी सोडवणार मात्र, मी आता सोडवणार, परत कधीच विचारणार नाही कुठलं सोडू. मी विचारल्यामुळे प्रॉब्लेम झाला या. ठीक, हरकत नाही. Z1 मायनस Z2 बघा आता. Z1 मायनस Z2, द व्हॅल्यू ऑफ Z1 इज 3 प्लस 4i. 3 प्लस 4i मायनस Z2 इज 5 प्लस 7i. इवन दॅट वॉज ड्रेडफुल. हे पण काय साधं नव्हतं, काम जास्तच होतं. उलट ह्यात शिकायला काय मिळालं सांगते का, रिअल पार्ट ऑफ Z1 डॉट Z2 बार. समजतंय? इथे तसं काय नाही शिकायला भेटणार आहे. तुझ्याकडे अजून चान्स आहे. मी कारण बघ, मला तसं पण हे लागणार होतं. समजतंय का, मला ही बाजू लागणार आहे ना. करू का वरचं बघा, अजून सांगा तुम्ही. ये बहुत हेवी हो रहा है, बहुत हेवी हो रहा है. आता मी एकच करतो कुठलं तरी. मी पहिलं वाला करतो, ते बरं पडेल तुम्हाला. हे जास्त कामाचं नाही, मायनस करणं काय एवढं विशेष नाही. ठीक आहे, लक्ष द्या. फर्स्ट वाला करूया आपण. ऍक्च्युली काय ना, प्लॅनिंग मध्ये आपल्या MCQs आहेत ना, ते नसते ना. मी दोन्ही काय सगळे केले असते तर काय प्रॉब्लेम नाही. तर नाही, सगळे MCQ पुढचे सॉल्व्ह करायचे आपल्याला. तसा काय प्रॉब्लेम नाही, आज झालीच पाहिजे अशातला काय भाग नाही. पण आता एवढी मी तयारीने बसलोय, केले पाहिजे काहीतरी. चला, Z1 प्लस Z2 इमॅजिन करा, हा सॉल्व्ह करतोय आपण. मॉड Z1 स्क्वेअर करा. मॉड Z1 स्क्वेअर कसा येईल बघा. मॉड Z1 काढूया पहिले आपण. व्हॉट इज मॉड ऑफ Z1? रूट ऑफ A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर. सांगा बरं, A काय ते 3. 3चा स्क्वेअर प्लस 4चा स्क्वेअर किती येईल सांगा रे पटापट. 9 प्लस 16 म्हणजे 25. मॉड Z1 इज इक्वल टू रूट ऑफ 25 किती येतं 5. पण त्याचा काय करायचं आहे आपल्याला, स्क्वेअर करायचा आहे. देअरफॉर मॉड Z1 चा स्क्वेअर इज इक्वल टू 25. आन्सर तर 25 येणार आहे. मॉड Z2 चा स्क्वेअर काढू आपण. मॉड Z2 काढू पहिले. रूट ऑफ कशा कशाचा रूट घ्यायला लागेल मॉड Z2 साठी, 5 चा स्क्वेअर प्लस 7 चा स्क्वेअर. मॉड Z2 इज इक्वल टू 25 प्लस 49 74. मॉड Z2 का अगर हम लोग स्क्वायर करेंगे तो सिर्फ 74 आएगा. Z1 का आ गया, Z2 का. हे बार बीर का टाकतोय मी आधीच, एक मिनिट बा. तर सांगत चला रे, बघत चला चांगलं. आधीमध्येच बार बीर येतोय ते. तर हे दोन झाले. आता हे काय करायचं नीट बघून घ्या. 2 टाइम्स रिअल पार्ट ऑफ Z1 डॉट Z2 बार. त्याला थोडं वेगळंच करावं लागेल. 2 टाइम्स रिअल पार्ट ऑफ Z1 डॉट Z2 बार. 2 टाइम्स रिअल पार्ट ऑफ, पहिले Z1 डॉट Z2 बार करावं लागेल आपल्याला. मित्रांनो, Z1 डॉट Z2 बार बघा कसं करतो मी. सगळ्यात पहिले Z1 लिहून घेऊया. मला सांगा Z1 ची किंमत काय. 3 प्लस 4i. 3 प्लस 4i इंटू Z2 ची किंमत सांगा. Z2 बार बर का, Z2 बार. Z2 ची किंमत जर 5 प्लस 7 आहे तर मला सांगा Z2 बार ची किंमत काय असेल. 5 मायनस 7 आहे, तर 5 मायनस 7i ने मल्टिप्लाय करायचं. टू इंटू रिअल पार्ट ऑफ, हे दोघांचं ब्रॅकेट मल्टिप्लाय करायचं. त्या 3 ने अख्ख्या 5 मायनस 7i ला मल्टिप्लाय करायचं. 3 5 जा 15 मायनस 3 7 जा 21 21i. 4i ने आतल्याला मल्टिप्लाय करा. 4i इंटू 5 इज 20i प्लस मायनस इज मायनस. 4 7 जा 28i स्क्वेअर. चेक. 2 टाइम्स रियल पार्ट ऑफ 15 मायनस 20 मायनस 21 प्लस 20 इज मायनस 1i. मायनस 21 प्लस 20 किती येणार मायनस 1i. आय स्क्वेअरची किंमत काय तरी मायनस 1. मायनस मायनस काय होणार, so it will be plus 28. 2 टाइम्स रियल पार्ट ऑफ 15 प्लस 28 करना पड़ेगा 43. यस 43.
43 माइनस 1i। डाउट है कोई? नाउ यहां से थोड़ा ध्यान से देखना पड़ेगा। इथे म्हणतायत की रियल पार्ट, या दोघांमध्ये रियल पार्ट कोणता आहे सांगा? फक्त 43। कळतंय का? याला निग्लेक्ट करायचं आहे। हे रियल पार्ट जे बाहेर टाकले, रियल पार्ट ऑफ दिस कॉम्प्लेक्स नंबर इज 43, म्हणजे 2 इंटू फक्त काय येणार 43। नक्की कळतंय? आन्सर किती येणार? 86। आपलं 86 आलंच नाही का? 185 आलंय आपल्याला। कसं काय? अरे हा, हे सॉल्व करायचं नाही का अजून? 86 मध्ये 2 ऍड करायचे ना? टेन्शन नाही आलं, असं कसं काय आलं? हे ऍड करायचं, 25 74 ऍड करायचे। चला, फार मोठं काम दिलेलं आहे त्यात, हिला दोन्ही सॉल्व करून पाहिजेत। हे बघा, आरएचएस काय आपला? मॉड Z1 बार स्क्वेअर मॉड Z2 स्क्वेअर प्लस 2 टाइम्स रियल पार्ट ऑफ Z1 Z2 बार। तो RHS विल बी, लेट मी पुट अप द व्हॅल्यूज। काय काय व्हॅल्यूज आहेत हे सगळं तुम्हाला प्रूव्ह करायचं नसतं, मी जस्ट तुम्हाला एक प्रॉपर्टी प्रूव्ह करून दाखवतोय। ठीक आहे, तुम्हाला ह्याच्यापेक्षा डेंजर काम आहे। 25 प्लस 74, इट शॅल बी 25 प्लस 74 प्लस 86। 25 74 86 कितना हो रहा है? 205 15 16 17 18 185। क्या RHS विल बी 185। बघा तुम्ही, RHS इथे 185 मिळाले आणि LHS सुद्धा आपल्याला किती मिळाले? 185 झाले व्हेरीफाय फॉर्म्युलेस। ठीक आहे, सिंपल एकदम। आता इथे काय सांगितलंय बघा, 6 नंबरचा फॉर्म्युला, मॉड ऑफ Z रेस टू n इज इक्वल टू मॉड Z होल रेस टू n। आता हे कसं प्रूव्ह करायचं लक्षात घ्या। फॉर्म्युला नंबर 6, मॉड ऑफ Z रेस टू n इज इक्वल टू मॉड Z होल रेस टू n। हे कसं आहे माहिती आहे का? A रेस टू m होल रेस टू n। आन्सर काय असतं? A रेस टू m इंटू n, माहिती आहे ना? पण हेच जर उलट लिहिलं, A रेस टू n होल रेस टू m, मला सांगा हे आणि हे काय वेगळे आहे का? नाहीये। उदाहरण देऊ का तुम्हाला? हे बघा, x रेस टू 2 होल रेस टू 3, सांगा बरं कसं करणार सॉल्व? x रेस टू 2 इंटू 3 म्हणजे किती झालं? x रेस टू, आता हेच मी असं लिहितो, x रेस टू 3 होल रेस टू 2, मी ह्याला आत घेतला, ह्याला बाहेर टाकला। आता सांगा काय येईल? x रेस टू 3 इंटू 2, आन्सर किती आला? x रेस टू, तुम्ही कसंही करा आन्सर सेमच येणार आहे। राईट, हेच इथे आहे, तरी पण सॉल्व करून दाखवतो। ओके, लक्ष द्या। समजा Z ची किंमत आहे 1 प्लस 2i। समजा Z ची किंमत आहे 1 प्लस 2i। आता Z रेस टू n, Z चा आपण आहे ना स्क्वेअर काढूया। Z चा जर स्क्वेअर केला तर 1 प्लस 2i चा पण काय करावं लागेल? स्क्वेअर करावं लागेल, बरोबर आहे? Z रेस टू n ची किंमत 2 पकडली बरं का मी तात्पुरती। a प्लस बी द होल स्क्वेअरचा फॉर्म्युला लावूया आपण इथे। a प्लस बी द होल स्क्वेअर, a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर, माहिती ना सगळ्यांना? a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर, a प्लस b होल ब्रॅकेट स्क्वेअर। सांगा a ची किंमत काय? 1, तर 1 स्क्वेअर, 2 इंटू a म्हणजे 1, b म्हणजे 2i आणि परत एकदा b म्हणजे 2i होल ब्रॅकेट स्क्वेअर। सो Z स्क्वेअर विल बी 1 स्क्वेअर, तर 1च असतो। 2 2 जा 4, 4i प्लस 4i स्क्वेअर, चेक। Z स्क्वेअर इज इक्वल टू 1 प्लस 4i मायनस 4 विल बी Z स्क्वेअर इक्वल टू 4i मायनस 3, चेक। 4i मायनस 3, इट वॉज व्हेरी सिम्पल, त्याच्यामुळे मी ड्रॅग केलं, एवढं काय विशेष नाहीये। 2 2 जा 4, 4i स्क्वेअर इज मायनस 1, 1 मायनस 4 इज मायनस 3। आता ह्याचा मॉड्युलस ऑपरेटर घ्यायचा आहे, मॉड ऑफ Z स्क्वेअर। हाउ टू फाइंड आउट मॉड ऑफ Z स्क्वेअर? इट इज रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर। कम ऑन, तो क्या आएगा? मॉड ऑफ Z स्क्वेअर शैल बी रूट ऑफ, व्हाट इज द वैल्यू ऑफ a? वैल्यू ऑफ a क्या होगा? रिकॉर्डिंग चालू एक्चुअली। वैल्यू ऑफ a क्या होगा? -3।
-3 का क्या करना पड़ेगा, स्क्वायर, -3 का स्क्वायर करना पड़ेगा। लिसन टू दिस, रूट में -3 का करना पड़ेगा स्क्वायर। p का वैल्यू क्या है, 4, 4 का भी स्क्वायर। तो मॉड ऑफ z स्क्वायर विल बी रूट ऑफ -3 का स्क्वायर क्या होगा, 9, एंड 4 का स्क्वायर 16। तो रूट ऑफ 9 + 16 हैज टू बी रूट ऑफ 25. आन्सर कम्स आउट टू बी 5. माझं थोडं लक्ष विचलित झालं बरं का, काही गडबड झाली तर मला परत करावं लागेल. ओके, आता इकडचा पार्ट सॉल्व्ह करूया आपण. ठीक आहे. तो नाव मॉड झेड, पहिले मॉड झेड काढू आणि नंतर पॉवर एन देऊन टाकू. लेट अस डू मॉड झेड फर्स्ट. मॉड झेड म्हणजे काय, रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. मॉड झेड इज इक्वल टू रूट ऑफ ए स्क्वेअर. ए ची व्हॅल्यू सांगा रे परत एकदा, कुठे गेला रे, इकडे इकडे. ए ची व्हॅल्यू काय 1 आणि बी ची व्हॅल्यू 2. 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर. सो मॉड झेड विल बी रूट ऑफ 1 का स्क्वायर 1, 2 का स्क्वायर 4. इट विल बी रूट ऑफ 5. बट हमको मॉड झेड रेज टू एन निकालना है ना. मॉड झेड रेज टू एन, एन म्हणजे काय पकडलंय आपण, 2. अरे एन म्हणजे 2 पकडलंय ना, आठवतंय ना तुम्हाला. हा काय एन म्हणजे काय पकडलंय आपण, 2. रूट 5 चा स्क्वेअर काय सांगा, रूट 5 चा स्क्वेअर. इट्स मॅचिंग. काय विश्वास ठेवत चला, सगळं ओके एकदम, काय प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. पुढे कुठे गेले सगळं. ॲडिटिव्ह इन्व्हर्स सगळ्यात फालतू हेच आहे. झेड जर तुम्हाला दिला आणि त्याचा ॲडिटिव्ह इन्व्हर्स काढायचा असेल तर तुम्हाला -z काढायचा. एक्झाम्पल इकडेच घेऊ आपण. एक्झाम्पल सपोज z इज इक्वल टू -1 - 2y. I have given the worst possible example. If this is the sort of complex number given to you and अगर आपको पूछा है कि आप एडिटिव इनवर्स इसका निकालो, तो व्हाट आर यू गोइंग टू डू इज वेरी सिंपल. z इज इक्वल टू, सबसे पहले इसको ढक लो ब्रैकेट से, जो भी रहेगा इसको ढक लो, बाहर एक माइनस साइन लगा दो. दैट इज द ओनली थिंग यू आर सपोज टू डू. जो काही क्वेश्चन दिलाय त्याला डायरेक्ट ब्रॅकेटमध्ये टाकून द्यायचा आणि त्याच्या पलीकडे मायनस साइन टाकायची. आता बघा ह्याच्याकडे ऑलरेडी 2 मायनस साइन होत्या, मला काय घेणं देणं नाही त्याकडे मायनस साइन आहे नाहीये. ॲडिटिव्ह इन्व्हर्स करताना मी मायनस लावणार म्हणजे लावणार, सिंपल आहे. मग ते प्लस मध्ये असेल तरी हेच करायचं. नक्की कळतंय का. आता फॉर एक्झाम्पल असं पकडा, हे पहिले सॉल्व्ह करून दाखवतो. हा मायनस, ही मायनस साइन आत जाणार, मायनस मायनस +1, अगेन मायनस मायनस +2y. क्लियर है एकदम, डाउट है किसी को, श्योर. और एक बार बताता हूं, देखो समझा इथे असेल 2 + 4i. व्हॉट वुड बी ॲडिटिव्ह इन्व्हर्स ऑफ z, दॅट इज -z. मायनस लावा, हे आतमध्ये टाका, हे असं आतमध्ये टाका, 2 + 4i. तो -z विल बी, मायनस साइन 2 ला द्या -2, मायनस प्लस विल बी -4i. वेरी सिंपल, क्लियर एकदम, डाउट है किसी को, चेक. All right, so having done the properties, let us start with MCQs. हार्डली 6 मिनिट आहेत आपल्याकडे. ठीक आहे, बघूया. मूव्हिंग ऑन टू द व्हेरी फर्स्ट MCQ. तुमच्या आयुष्यातला पहिला MCQ तुम्ही बघताय 11वीला MST CETचा. फार स्पेशल MCQ असणार आहे, लक्ष द्या. x, y बिलॉंग्स टू रिअल नंबर. एक गोष्ट कधी लक्षात ठेवा, हे सगळं फालतूगिरी असं आहे, ह्याच्यात काय गुंतून जाऊ नका. मी ह्यातच लय गडबडून जायचो. मला मेन प्रॉब्लेमचं काय कधी भीती वाटलीच नाही कधी. मला ह्याच्यातच लय मोठा प्रॉब्लेम असतो. हे का देत आहेत, त्यांचं काम आहे देणे. ठीक आहे, आई वडिलांचं काम आहे सांगणे अभ्यास कर अभ्यास कर. आपण करतो का, करतो. ठीक आहे, तर x, y बिलॉंग्स टू आर. x + yi इज प्युअरली इमॅजिनरी. आता नीट लक्षात घ्या, x + yi इज, मी एक मिनिट हा, इज प्युअरली इमॅजिनरी. मित्रांनो, मी काहीतरी सांगितलं होतं, प्युअरली इमॅजिनरी असेल म्हणजे काय. प्युअरली इमॅजिनरी म्हणजे रिअल पार्ट इज 0 आणि प्युअरली रिअल म्हणजे काय, इमॅजिनरी पार्ट इज 0. इट्स व्हेरी सिंपल. इट इज प्युअरली इमॅजिनरी म्हणजे रिअल पार्ट 0 असला पाहिजे. रिअल पार्ट कोण आहे इकडं, एक्स. एक्स कसा असला पाहिजे, 0 असला पाहिजे. बघा बरं, एक 0 कुठे आहे, इथं पण आहे, इथं पण आहे. सापडलं 2 ठिकाणी. याला CET म्हणतात. असं नसतं कधी की लगेच 2 मिनिटात बघितला आन्सर, अरे ऐसा नहीं है, हम जैसे गरीबों का पेट कैसे पलेगा. इतना आसान होता तो. आय एम हिअर टू टीच यू. लक्ष द्या, जेव्हा म्हणतात ना प्युअरली इमॅजिनरी, तेव्हा रिअल पार्ट काय असतो मित्रांनो, 0. रिअल पार्ट काय असतो, 0. फक्त रिअल पार्ट 0 असतो, इमॅजिनरी पार्ट 0 नसतो.
तुम्ही लक्षात घ्या, इथं काय दिलंय, प्युअरली इमॅजिनरी, म्हणजे रिअल पार्ट काय असणार, 0. ह्या नंबरचा रिअल पार्ट कोणता सांगा, या दोघांमधला रिअल पार्ट कोणता, फक्त x0 पाहिजे, y0 नसला पाहिजे. एकच कंडिशन आहे, x0 आहे, y0 नाही आहे. आन्सर ऑप्शन इज ए. कळतंय नक्की? प्रॅक्टिस झाल्यानंतर एकदम इझिली होणार आहे, पण सध्या तुम्हाला थोडं लक्ष द्यावं लागणार आहे. प्युअरली इमॅजिनरी, प्युअरली रिअल म्हणलं असतं तर काय झालं असतं, प्युअरली रिअल जर म्हटलं असतं तर इमॅजिनरी पार्ट 0, म्हणजे कोण 0, y ची व्हॅल्यू 0. y ची व्हॅल्यू 0 कुठे आहे, इकडे. आन्सर ऑप्शन बी. क्लिअर एकदम? लेट्स गो अहेड. विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट? ह्याच्यावर बोलणं झालं आपलं. नन ऑफ दी अबो. व्हेरी गुड, नन ऑफ दी अबो. वाय? कारण इनइक्वॅलिटीजला काही किंमतच नाही कॉम्प्लेक्स नंबर्समध्ये, राईट? लेट्स गो अहेड. हा, इथं थोडा शॉर्ट आहे बरं का, चांगला साईड शॉर्ट आहे इथे. झेड दिलेला आहे तुम्हाला आणि तुम्हाला विचारतायत की फाइंड द कॉन्जुगेट ऑफ झेड, दॅट इज झेड बार. हाउ टू फाइंड आउट कॉन्जुगेट ऑफ झेड? इट्स वेरी सिंपल, आई टेल यू. सिंपल तो नहीं है, ये मेरा हमेशा का रहता है, इट्स वेरी सिंपल, आई टेल यू. सिंपल तो नहीं है. आइडियली व्हाट हैज टू बी डन, लाइक आइडियली कोई भी स्टूडेंट ये करेगा, 4/1 माइनस आय. मला याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट पाहिजे, पण हा इज्जतीत दिलेला नाहीये. म्हणजे काय, हा फ्रॅक्शन मध्ये दिलाय, फ्रॅक्शन मध्ये. तर माझ्याकडे उपाय काय राहतो माहिती आहे का, एज अ स्टूडेंट मैं क्या सोचता हूँ, आई विल मॉडिफाई इट, मैं इसको मॉडिफाई करूंगा एंड फिर उसका कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट लूंगा. सिंपल आहे. इफ इट इज अ फ्रॅक्शन आणि त्यात 1 मायनस आय खाली आलंय, मला सगळ्यात पहिले डोक्यात काय ते माहिती का, मी रॅशनलायझेशन करणार आहे. आई विल रैशनलाइज इट सो दैट नीचे कुछ भी नहीं बचेगा, इसको मैं मॉडिफाई करूंगा और जो आंसर आएगा उसका मैं कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट लूंगा. मला माहिती आहे कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट घेणं म्हणजे किती सोपं आहे, आयची साईन चेंज करायची, बरोबर की नाही? पण ते कधी फ्रॅक्शन मध्ये असल्यावर नाही. तुम्ही असं नका करू 4/1 प्लस आय खतम, ऐसा नाही करना है. इट इज नॉट ॲज सच. कळतंय का मी काय म्हणतोय? याचं आन्सर हा झेड बार आठवतो ना रे तुम्हाला, पण काय कोणी गजनी नाही ना, म्हणजे आठवतो ना तुम्हाला, झेड बार म्हणजे कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट, म्हणजे फक्त आयची किंमत चेंज करतो आपण. तुम्ही असं नाही करू शकत, चला ऑप्शन दिसतंय 4 मायनस आय जागी प्लस आय, असं नहीं चालत. इट इज नॉट अलाउड. ठीक है, तो बच्चा क्या करेगा बताए, आइडियली ये इसको रैशनलाइज करते बैठेगा, इंटू 1 माइनस आई, सॉरी 1 प्लस आई अपॉन 1 प्लस आई. ठीक है, जिससे देखो क्या आएगा, 4 इंटू 1 प्लस आई, ए माइनस बी इंटू ए प्लस बी इज ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर. चेक. 4 इंटू 1 प्लस आई, 4 इंटू 1 प्लस आई, ए माइनस बी इंटू ए प्लस बी इज ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर. So what you will get is z is equal to 4 into 1 plus i, 1 का स्क्वायर 1 माइनस आई स्क्वायर का वैल्यू क्या होता है, -1, हैज टू बी 4 इंटू 1 प्लस आई अपॉन 1 माइनस माइनस क्या होगा, +1. z इज इक्वल टू 4 इंटू 1 प्लस आई अपॉन 1 प्लस 1 इज 2, 2 1 जा 2, 2 2 जा 4, z इज इक्वल टू 2 इंटू 1 प्लस आई. हे झालं सिम्प्लिफिकेशन. एक 5 मिनिटं थांबायला सांगा त्यांना, 5च मिनिटं फक्त. हे झालं सिम्प्लिफिकेशन. नीट बघा बरं का, सीईटी काय बघा आता, हे सिम्प्लिफिकेशन झालं. आता तुम्ही ठरवले की चला आता मस्तपैकी एक काम करूया, त्या 2 ला आत घेऊया किंवा नाही घेतला तरी जमेल, चला घेऊनच टाकूया, नो प्रॉब्लेम. का 2 1 जा 2, 2 प्लस 2i. आता ह्याचा झेड बार काढायचा. ओके, क्या बात आहे, 2 मायनस 2i काढलं. आनंद व्हायला पाहिजे तुम्हाला. बघा ऑप्शन मध्ये आहे का कुठे? कुठेच नाही. कैसा लग रहा है? हे असं आहे सीईटी बघा. आता 2 मिनिटात सांगतो याचा आन्सर कसं काढलं पाहिजे. देखो, आय टेल यू हाऊ. हे बघा, कॉम्प्लेक्स नंबर मध्ये एक रूल आहे, आपण रूल शिकलो होतो, आठवते का? Z1 अपॉन Z2 मॉड मध्ये असेल तर तुम्ही मॉड Z1 टाकू शकता आणि मॉड Z2 टाकू शकता, आहे की नाही? तसंच कॉन्जुगेटसाठी पण नियम आहे. म्हणजे Z1 अपॉन Z2, जस्ट 1 मिनिट, Z1 अपॉन Z2 बार असेल तर तुम्ही ह्याला लिहू शकता Z1 चा पण बार, Z2 चा पण बार. हा बार तुम्ही दोघांना सेपरेटली देऊ शकता. आता नीट पहा तुम्ही काय करणार आहात. बघा, 4/1 मायनस आय हा प्रश्न आहे की नाही आपला. ह्याचा काय काढायचं आहे तुम्हाला, कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट. झेड बार काढायचा ना, मग काय करायचं, बार द्यायचा याच्यावर. ह्याच्यावर जर बार दिला तर कोणाकोणावर बार येईल सांगा. 4 वर पण बार येईल, अजून 1 मायनस आय पण वर, आय वर पण बार येईल. लक्षात ठेवा,
कोणत्याही रिअल नंबरचा भार हा तो नंबरच असतो. म्हणजे 4चा भार -4 नसतो, 4चा भार 4च लिहायचा. ज्या अर्थी हे 4 आलंय ना, समजून जायचं की आन्सर आहे. जास्त काय डोकं लावायचं नाही. आता 4 एकाच ठिकाणी आहे ना, सिंपल. आता राहिली गोष्ट ही जी, मला सांगा 1 - आयचा भार कसा काढणार, कॉन्जुगेट कसा काढणार? 1 + आय. 1 + आय. आता तुम्हाला असं वाटेल, यू वुड थिंक की सर पहिले पण आम्ही तेच करणार होतो. लक बाय चान्स झालं हे, लक बाय चान्स. आई विल गिव यू एन एग्जांपल. देखो, तुम इसको करके दिखाओ. तसंच आहे ना? तुमच्या मते याचा आन्सर काय आलं पाहिजे माहिती आहे का? 1/i+1. करेक्ट ना? -i+1. -i-1. अरे बरोबर ना? अरे जर तुम्ही असा विचार करताय की फक्त ह्या -आयच्या जागी +i टाकायचंय, बरोबर ना? तर तुम्ही इकडे काय विचार केला पाहिजे या गणितामध्ये? -iच्या सॉरी +iच्या जागी काय टाकलं पाहिजे? -i. तुमच्या मते आन्सर असा पाहिजे 1/-i-1. खोटं आहे? दिसतंय का? अच्छा, म्हणजे ह्याला मॉडिफाय करू शकतो का आपण? करू शकतो. हे बघा, मायनस साइन कॉमन काढा, i+1. हे मायनस साइन वर न्या, -1/i+1 आहे का कुठे? पहिलं आहे का? पहिलंच आहे ना? ट्राय करा एकदा. तुमच्यासाठी होमवर्क घ्या. चला, तुम्हाला आता इथपर्यंत झालेलं आहे सगळं. हे सगळ्याचं मी स्कॅनर सेंड करतो तुम्हाला. तुम्हाला हे सगळे प्रश्न पण येतील तिथे तुमच्या नोट्समध्ये आणि व्हिडिओ तर तुम्ही बघू शकता कधी. पुढचे मी सॉल्व्ह करून देणार सगळे. डोंट वरी एट ऑल. ठीक आहे? चलो.